तर तिकडे आसाममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला। एकूण मृतांची संख्या आतापर्यंत 31 वर पोहोचली आहे। या पुरामुळे 5,64,000 नागरिक बाधित झाले असून 15 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसलाय। पाहूयात। संपूर्ण आसाममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला। पूरस्थिती अत्यंत गंभीर झाल्यानं गेल्या 24 तासात आणखी 21 नागरिकांचा मृत्यू झालाय। त्यामुळे तिथल्या एकूण मृतांची संख्या आता 31 वर पोहोचली। पुरामुळे नद्यांनी रौद्ररूप धारण केल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। विविध जिल्ह्यांमधील तब्बल 5.5 लाखाहून अधिक नागरिकांना या पुराचा फटका बसलाय। 15 जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतजमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली, तर रस्ते आणि पूल वाहून गेल्यानं अनेक भागांचा संपर्क तुटलाय। एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आणि मदत सामग्री पोहोचवण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आलंय। सोबतच पूरबाधित नागरिकांसाठी ठिकठिकाणी मदत छावण्या उभारण्यात आल्यात। तिथे अन्न, पिण्याचं पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत।